गाढवं पाहण्यासाठी सरकार 50 लाख रुपये देणार आहे. मी चेष्टा करत नाहीये, खरंच सांगतोय. गाढवांची संख्या 60% घटल्यामुळे गाढव पाळणाऱ्यांना राष्ट्रीय पशुधन अभियान यांच्या अंतर्गत 50 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. नक्की काय आहे ही योजना आणि याच्यासाठी अर्ज कसा करायचा सांगतो, रील शेवटपर्यंत बघा. सध्या देशामध्ये एकूण 1,20,000 गाढव शिल्लक आहेत. ही संख्या 61% घटली, म्हणूनच सरकार आता त्यांच्या संवर्धनासाठी पैसे मोजत आहे. त्यासाठी सरकारने राष्ट्रीय पशुधन मिशन या योजनेमध्ये गाढवाचाही समावेश केला. जर तुम्ही गाढव, घोडा किंवा उंट पालनाचा प्रकल्प सुरू केला तर सरकार एकूण खर्चाच्या 50% सबसिडी देतं. याची कमाल मर्यादा आहे चक्क 50 लाख रुपये. मग तुम्ही शेतकरी असा, बचत गट असा किंवा एखादी कंपनी असा, तुम्ही यासाठी पात्र होता. गाढवाचं दूध हे कॉस्मेटिक असेल किंवा औषधांसाठी वापरलं जातं, त्यामुळे गाढवाचं दूध हे सोन्याच्या भावात विकलं जात आहे. त्यामुळे गाढव आता एक मोठा ब्रँड होतोय. पण जर 50 लाख रुपये हवे असतील तर काही नियम सुद्धा पाळावे लागणार आहेत. पहिलं म्हणजे गाढव पालनासाठी तुमच्याकडे किमान 50 मादी आणि 5 नर गाढव असणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे हे अनुदान फक्त देशी प्रजातींच्या पालनासाठीच मिळतं. हे पैसे तुम्हाला 2 टप्प्यांमध्ये मिळतील. एक बँकेत लोन मंजूर झाल्यानंतर आणि दुसरं प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर. ही योजना पूर्णपणे डिजिटल असणार आहे. तुम्हाला फक्त nlm.udayammitra.in या सरकारी पोर्टलवरती जाऊनच अर्ज करायचा आहे. त्यामुळे सोशल मीडियावरती गाढव पालनातून करोडपती व्हा असे अनेक फेक मेसेज फिरत असतात. त्याच्यावरती विश्वास न ठेवता सरकारी योजनांचा योग्य तो फायदा घ्या. काय वाटतं तुम्हाला? शेतीला जोडधंदा म्हणून हा युनिक बिझनेस कसा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला फॉलो करा.